आयुष्यात जे लोक संघर्ष करतात त्यांना यश नक्कीच मिळते. मोठ्या यशासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे सतीश रावखंडे उर्फ सतीश शेंगदाणेवाले आहेत. आज आपण सतीश शेंगदाणेवाले यांची यशोगाथा पाहणार आहोत. साताऱ्यातील अतिशय गरीब कुटुंबातील सतीश रावखंडे यांनी 1974 साली खारे शेंगदाणे विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. हा व्यवसाय सुरू करत असताना खिशात फक्त 22 रुपये होते. 22 रुपयापासून सुरू केलेला व्यवसाय आता लाखो रुपयापर्यंत जाऊन पोहोचला आहे. या व्यवसायाला यावर्षी 50 वर्ष पूर्ण झाले आहेत. गल्लीतल्या बोळामध्ये सुरू केलेला शेंगदाणा विक्रीचा व्यवसाय आता संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे. सतीश शेंगदाणेवाले यांचा प्रसिद्ध असा खारा शेंगदाणा हा महाराष्ट्रभर कसा प्रसिद्ध झाला याबद्दलची अधिकची माहिती घेणार आहोत. साताऱ्यातील सुप्रसिद्ध असा खाऱ्या शेंगदाण्याचे विक्रेते आणि मालक सतीश रावखंडे उर्फ सतीश शेंगदाणेवाले यांच्याकडून. मी सतीश शेंगदाणेवाले, व्यावसायिक. माझा राजवाडा बस स्टॉप शेजारी शेंगदाणा स्टॉल आहे. मी हा धंदा 22 रुपयावरनं चालू केलेला आहे. तो 22 रुपयावरनं आज कित्येक पटीनं वाढलेला आहे. माझ्याकडे 12, 14, 15 कामगार आहेत आणि चांगला व्यवसाय होलसेल आहे. चणे फुटाणे शेंगदाण्याचा धंदा आहे, होलसेल धंदा करतोय आणि फार चांगल्या आणि हालतीतनं मी गेलेलो आहे. माझ्या 22 रुपयावरनं मी आज लाखोचा धंदा करत आहे. तर हा लोकांना उद्देश घेऊन धंदा चालू करावा हे माझी विनंती आहे. माझं शिक्षण 5वी नापास आहे. मी ह्या व्यवसायामध्ये 22 रुपयावरनं आज लाखोचा व्यवसाय चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये माझ्याकडे जे कामगार जे आहेत ते माझं असं नाहीये की माझ्याकडे राहावा, या शिका लावा अशा पद्धतीनं मी ही केलेलं आहे. आणि या धंद्यामध्ये चांगला स्कोप आहे. आणि तरुण पिढी जी आत्ताची जी तरुण पिढी आहे, सर्व्हिसला न जाता स्वतःचा धंदा स्वतः चालू करून व्यवसाय चालू करणं हे गरजेचं आहे. आता काय पहिल्यासारखी सर्व्हिस राहिली नाही. त्यामुळं मी शून्यातनं जग निर्माण केले. 22 रुपयावरनं मी लाखोचा आज हे केलेलं आहे. त्यामुळे हे जे मी केलेलं आहे हे अशाच पद्धतीने तुम्ही डोक्यात घेऊन चालू करा. लाजणं बिजून चालत नाहीये. धंदा हा कधी पण श्रेष्ठ आहे. माझी जे शेंगदाण्याची चव आहे ते बडोदाच्या पेक्षाही चांगले. गुजरात काय माझ्या समोर, म्हणजे मी माझा मोठेपणा करत नाही, पण गुजरातचे शेंगदाणे खावा आणि माझे साताऱ्याचे शेंगदाणे खावा, जमीन आसमानचा फरक आहे. एकदा जरी शेंगदाणे खाल्ले तर त्या व्यक्तीने 100दा घ्यायला पाहिजे एवढी मी स्वतःची छाती ठोकून गॅरंटी देतो की एकदा खाल्ले की परत घेतलेच पाहिजे. जी चव मी 74ला जी चव ठेवलेली आहे तीच चव मी 2024 मध्ये ठेवलेली आहे आणि तीच चव शेवटपर्यंत राहील ह्याची मी गॅरंटी देतो. एवढा व्यवसायामधनं मी जे कमवतो त्याच्यामध्ये मला फार म्हणजे भरपूर समाधान आहे. आणि हा माझी दुसरी पिढी करत आहे आणि अजून या व्यवसायापासून वाटाणे फुटाणे शेंगदाणे चिक्की हा मी चांगला व्यवसाय करतोय. आणि मला सातारकरांना मला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. माझी क्वालिटी चांगली असल्यामुळं गिराईक हेच माझं परमेश्वर आहे. ग्राहक हेच ईश्वर मानून त्यांनी आपल्या खाऱ्या शेंगदाण्याची चव 50 वर्ष झाले बदलली नाही. यामुळे संपूर्ण साताऱ्यासह महाराष्ट्रभर त्यांच्या खाऱ्या शेंगदाण्याची विक्री होऊ लागली आहे. सतीश रावखंडे यांनी या शिका आणि व्यवसाय चालू करा असे ब्रीदवाक्य तयार करून अनेक युवकांना व्यवसाय सुरू करण्यास मदत केली असल्याचे देखील सतीश रावखंडे यांनी सांगितलं आहे. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.